नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून 17 वर्षीय 2 अल्पवयीन तरुणांनी एकाच लाकडी दांडकी, दगड आणि धारदार हत्यारांनी जबर मारहाण केली. यामध्ये एका 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चाकण शहरात पुणे नाशिक महामार्गावरील जुन्या कमळाच्या तळ्याच्या मागील बाजूस बुधवारी 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. अरविंद रामप्रकाश राजे, वय वर्ष 29, राहणार आंबेठाण रोड, तनुश्री अपार्टमेंट, नवीन गुडलक हॉटेलच्या मागे, चाकण, तालुका खेड असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलिसांकडून चौकशी आणि पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती. याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार अर्जुन राजे हा चाकण शहरातील आंबेठाण चौकाच्या लगतच्या उड्डाण पुलाच्या जवळ जुन्या तळ्याच्या मागे दुचाकीवरून गेला होता. या ठिकाणी असलेल्या अन्य 2 जणांशी एकमेकांकडे रागाने पाहिल्याच्या किरकोळ बाचाबाचीच्या कारणावरून हा वाद झाला. या वादाचे पर्यवसन तुंबळ हाणामारीत झाले. यामध्ये 2 जणांनी अरविंद राजाला दगड, धारधार शस्त्र आणि लाकडी दांडक्यांनी केलेल्या गंभीर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मारहाण करणारे दोघे तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर राजे यास रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलंय. पोलिसांनी तात्काळ या घटनेतील 2 जणांना ताब्यात घेतलंय. ताब्यात घेण्यात आलेले दोघेही 17 वर्षांचे अल्पवयीन असल्याची बाब समोर आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक जण चाकणमधील माळआळी भागात वास्तव्यास असून दुसरा संग्रामदुर्ग किल्ल्याच्या जवळील भुजबळआळी येथील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. दोन्ही अल्पवयीन हे रेकॉर्डवरील असल्याची बाब समोर आली आहे. यातील एकावर खुनासारखा गंभीर गुन्हा यापूर्वी देखील दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलंय, तर दुसऱ्या अल्पवयीनवर देखील गंभीर गुन्हे चाकण पोलिसात दाखल झालेले आहेत. घटनास्थळी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान घटना घडली तो भाग समाधान बिअर बार हॉटेलच्या पाठीमागील परिसर आहे. मद्यपान करण्यासाठी संबंधित त्या ठिकाणी गेल्यानंतर हा वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रसन्न जराड व त्यांचे सहकारी याबाबत अधिक तपास करत आहेत. या खुनाच्या घटनेतील आरोपी हे चाकण पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील आरोपी असल्याचं चाकण पोलिसांकडून सांगण्यात आलंय. दरम्यान या घटनेनं चाकणमधील अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी आणि सततच्या खुनासारख्या गंभीर घटना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्यात. अल्पवयीन गुन्हेगार आणि त्यांच्या गुन्हेगारी टोळ्या चाकण शहरासाठी भविष्यात आणखी मोठ्या धोक्याची नांदी ठरतायत. कंपनीच्या खात्यातील पैसे परस्पर काढून त्या रकमेचा अपहार केल्याच्या आरोपाखाली पती पत्नीवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अमोल रमेश खारोळे आणि त्यांची पत्नी दोघेही राहणार तनिष्क सृष्टी आळंदी, मूळ राहणार अमरावती असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत चैताली पाटील, वय वर्ष 30, राहणार मांजरी बुद्रुक, पुणे यांनी आळंदी पोलिसांत तक्रार दिली आहे. खारोळे पतीपत्नीने फिर्यादी पाटील यांच्या चरोली खुर्दमधील कंपनीत अपहार केल्याची तक्रार आळंदी पोलिसांत देण्यात आली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा खेड तालुक्यातील निकटवर्तीय सहकारी एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राज घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने खरेदी केल्याचा आरोप केला होता. संबंधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन दमानिया यांनी 8 एप्रिल रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर अंजली दमानिया यांनी राजेंद्र घनवट यांनी बेकायदेशीर व अवैध मार्गाने महाराष्ट्रामध्ये खरेदी केलेल्या जमिनींची चौकशी करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. घनवट कुटुंबाने व त्यांच्या कंपनीमार्फत महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनीची सखोल चौकशी होणार असल्यामुळे दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत. राज घनवट धनंजय मुंडे त्यांच्या कंपन्यात डायरेक्टर आहेत. याच राज घनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत व याच जमिनीच्या चौकशीची मागणी मी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती, अशी प्रतिक्रिया दमानिया यांनी एक्सवर दिली आहे. खेडमधल्या पाईड गावात मोठ्या प्रमाणात धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे राजेंद्र घनवट आणि त्यांचे वडील पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांची लूट केल्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप होता. शासन आणि प्रशासन आणि पत्रकार यांच्याकडे अनेकदा तक्रारी देऊन देखील शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता.
घनवट यांच्याबाबत स्थानिक पातळीवर माध्यमात कोणीही काहीही बोलत व लिहित नव्हते. अखेर सामाजिक कार्यकर्ते चेतन चिखले यांची शेतकऱ्यांनी भेट घेतली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते चेतन चिखले यांनी सर्व शेतकऱ्यांची व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भेट घालून दिली. त्यानंतर या संपूर्ण विषयाला वाचा फुटली आहे. अंजली दमानिया यांनी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण बाजू समजून घेतली. यातील धक्कादायक वास्तव तसेच घनवट व माजी मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांची थेट भागीदारी समोर आल्यानंतर अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत घनवट पिता पुत्र यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या समवेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दमानिया यांनी भेट घेतली. त्यानंतर महसूल मंत्र्यांनी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलावली होती. सखोल चौकशीचे आदेश देऊन पुन्हा या सगळ्या चौकशीची माहिती त्यांच्याकडून मागवण्यात आली आहे. राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांच्या खेड तालुक्यासह राज्यातील सर्व जमीन व्यवहारांची माहिती मागवण्यात आली. घनवट यांच्या नावे महाराष्ट्रात असलेल्या जमिनीच्या चौकशीसाठी महसूल व वन विभागाने निर्णय GR प्रसिद्ध केलाय. या SIT मध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त, SITचे प्रमुख सोबतच नोंदणी महानिरीक्षक, जमावबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख, पुण्याचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. घनवट ॲग्रो लिमिटेडच्या नावाने राज्यात किती ठिकाणी खरेदी व्यवहार झाले आहेत. घनवट यांच्याशी संलग्न संस्था, कंपन्या यांच्यासाठी आकर्षक कारणांसाठी वर्ग केलेल्या जमिनी, बाजारभावापेक्षा कमी मोबदला रक्कम देऊन खरेदी झालेल्या जमिनीची चौकशी, अनुसूचित जमाती खातेदारांच्या जमिनी, महार वतन तसेच नवीन शर्तींच्या जमिनींच्या खरेदी व्यवहारांमध्ये किती प्रकरणात विनापरवानगी खरेदी व्यवहार झालेले आहेत या संदर्भात चौकशी होणार आहे. सोबतच घनवट ॲग्रो फूड्सतर्फे संचालक पोपट घनवट यांच्या नावे झालेल्या खरेदी व्यवहारांची तपासणी देखील SIT करणार आहे. पुण्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा राजेंद्र घनवट यांच्यावर आरोप करण्यात आला. या प्रकरणी पाईट येथील शेतकरी अंजली दमानिया यांच्याकडे तक्रार घेऊन आल्यानंतर त्यांच्याकडून याबाबत माहिती देण्यात आली होती. दरम्यान राजेंद्र घनवट हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे पार्टनर असून आर्थिक देवाणघेवाण यात झाल्याचा दमानियांचा आरोप होता. चाकण शिक्रापूर रस्त्यावर आज झालेल्या अपघातांची काही दृश्य पुणे लाईव्हच्या दर्शकांनी पाठवली आहेत. यामध्ये काही वाहने अपघातग्रस्त झाल्याची बाब समोर आली आहे. याबाबतची अधिक माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाहीये. चाकण नगरपरिषद हद्दीत प्रधानमंत्री आवास योजना काम प्रगतीपथावर आहे. अत्यंत आकर्षक रिव्हरसाइड लोकेशन व परवडणारी घरे असल्यानं सदनिका बुकिंगला देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. सध्या या योजनेचे पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून मुख्य कामास सुरुवात करण्यात आली आहे. निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत काम पूर्ण करण्यात येणार असल्याचं या कामाच्या विकसकांनी पुणे लाईव्ह न्यूज सोबत बोलताना सांगितलं आहे. चाकण नगरपरिषद हद्दीत 159 कोटींची पाणी योजना काम सुरू आहे. राक्षेवाडी आगरवाडी भागात पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याचे काम सुरू झाले असून रस्त्यापासून अंतर ठेवून काम केल्याने रस्ता भविष्यात खराब होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. आगामी खरीप हंगामातील आढावा बैठक कृषी विभागाने 15 मे पूर्वी घेऊन खते आणि बी बियाणे विक्रेत्याकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक आणि आर्थिक पिळवणूक थांबवण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. खेड तालुक्यात बी बियाणे विक्रेते यांच्याकडून भाताचे आणि भुईमुगाचे बियाणे दर्जेदार उपलब्ध होत नाहीत. अनेकदा बोगस बियाणे पुरवल्याचे प्रकार घडले आहेत. कृषी विभाग केवळ कागदावर फिरती पथके नेमण्यात आल्याचं भासवून विक्रेत्यांशी मिलीभगत करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. खेड तालुक्यातील आंबोली येथे मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले असल्याची माहिती तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधीर गोविंद शिंदे यांनी दिली आहे. खेड तालुक्यात सध्या उन्हाळी हंगामातील बाजरीची पिके जोरात आहेत. खेड तालुक्यात सुमारे 1,500 हेक्टरवर बाजरीचे पीक घेतले जाते. यंदा पाणी टंचाई जाणवत असल्याने पिकाचे क्षेत्र जिल्ह्यात घटले असले तरी खेड तालुक्यात अनेक ठिकाणी कडकडीत उन्हात बाजरीची पिके अशी डोलत आहेत. आधुनिक पद्धतीमुळे पावसाळ्यात होणारे पीक आता उन्हाळ्यात घेतले जाऊ लागले आहे. खायला चवदार असणाऱ्या बाजरीच्या चांगल्या पाण्याची निवड खेड तालुक्यात केली जाते. योग्य जोपासनेमुळे उन्हाळी बाजरी 10 ते 12 फूट उंची वाढली असून 120 दिवसांत चांगले उत्पन्न मिळणार असल्याचं शेतकरी सांगत आहेत. खेड तालुक्यात काही शेतकरी अतिशय नियोजनबद्ध आणि आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. जैविक खतांचा वापर केल्यानं उत्पादनात वाढ होत असल्याचे बाजरी उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
चाकण एमआयडीसीमधील एक खासगी कंपनी गेस्टॅम्प ऑटोमोटिव्ह्ज यांच्या वतीने सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन महिला व बालकांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी आरोग्य विभाग पुणे, ग्रामीण पोलीस आयुक्तालय कार्यालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि सरकारी विभागांसाठी 5 स्कोडा कायलॅक गाड्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी कंपनीचे अधिकारी व जिल्हा रुग्णालय औंधचे सिव्हिल सर्जन डॉक्टर नागनाथ एस यंपल्ले, डॉक्टर अमित लवेकर, मानसोपचार तज्ज्ञ, सहाय्यक सिव्हिल सर्जन, कंपनीचे अधिकारी तसेच पोलीस आणि आरोग्य खात्यातील अधिकारी उपस्थित होते। संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयानिमित्त चंदन उटीचा वापर करून भगवान पांडुरंगाचा अवतार साकारण्यात आला होता। देहू येथील मंदिरात देखील आकर्षक आरास करण्यात आली होती। अमृत महोत्सवाच्या वेळेस देहू येथील व्हिडिओ आणि फोटोग्राफर सोमनाथ काळे यांनी घेतलेले आकर्षक व्हिडिओ आपण पाहूया। चाकण नगरपरिषद हद्दीत काळूस रस्त्याचे डांबरीकरण काम अखेर आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्यानंतर सुरू झाले आहे। याबाबत नगरपरिषद मार्फत 30 एप्रिल 2025 ही डेडलाईन ठेकेदारास देण्यात आली होती। आता बाजार समिती संचालक असलेले ठेकेदार जयसिंग भोगाडे यांच्याकडून हे डांबरीकरण सुरू आहे। सेन्सर पेवर शिवाय काम सुरू असल्याचे स्थानिक नागरिक यांनी पुणे लाईव्हला कळवले आहे। सध्या केवळ आगरवाडी ते राक्षेवाडी या भागाचे काम होणार आहे, कारण चाकण ते आगरवाडीपर्यंत रस्त्याचे काम मंत्रालय प्रलंबित आहे। अन्य भागाच्या कार्यदेशावर उर्वरित कामे करण्यात ठेकेदार कुचराई करत आहेत। सध्या सुरू झालेल्या कामाच्या अनुषंगाने या भागातील नागरिकांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात। 1-1.5 वर्ष खूप त्रास झाला या रस्त्याने जा-ये करण्यासाठी। पडलेले खड्डे आणि आता भरपूर दिवसानंतर काम चालू झालंय। काम चालू झाल्याचा आनंद आहेच, फक्त काम चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे आणि व्यवस्थित झालं पाहिजे की जेणेकरून 2-3 वर्ष लोकांना या रस्त्याने जा-ये करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कसलाही त्रास झाला नाही पाहिजे। रस्त्याचं काम गेले 3-4 वर्षापासून बंद होतं, आज ते चालू झाले। पण संबंधित जो काही ठेकेदार असेल, म्हणजे 2-3-4 ठेकेदार झाले असतील, ते काम 2 कोटीच्या आसपास आहे। आम्ही अशी नगर परिषदेतून माहिती घेतली, परंतु आता जे काम होतंय ते निविदेप्रमाणे होतंय का नाही होतंय याचा प्रशासनाने विचार करावा आणि हा जो रस्ता होणार आहे तो येत्या 1-1.5 वर्षात उखडला नाही पाहिजे किंवा रस्ता व्यवस्थित राहिला पाहिजे। चालू निविदेप्रमाणे काम होत नाही असं आम्ही ठेकेदाराला सकाळी सांगितलंय, पण ते करू म्हटले होते त्या पद्धतीने काम चालू नाही अजून आहे। असं फक्त आपलं तात्पुरतं काम करायचं काम चालू आहे। तर प्रशासनाला विनंती आहे आपण तिथं जाऊन त्या कामाची दखल घ्यावी आणि तो रस्ता कायमस्वरूपी कमीत कमी 10-15 वर्ष टिकल अशा पद्धतीचा व्हावा, एवढीच प्रशासनाला विनंती आहे। नोकरीला रामराम करून युवकाने शेतीमध्ये खवखवीत यश मिळवले आहे। पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन या तरुण शेतकऱ्याने ही किमया साधली आहे। खेड तालुक्यातील सात्विक पाटेकर असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे। या युवकाने राहुरी कृषी विद्यापीठातून पदवी घेऊन 1 वर्ष नोकरी केली। त्यानंतर गेल्या वर्षी वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला। आधुनिक शेती करत त्याने लाखो रुपयांचा फायदा कमवला आहे। कृषी सेवा केंद्रामार्फत तो भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करतो आहे। या तरुण शेतकऱ्याने पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितले जाणून घेऊयात। नमस्कार, मी वाटेकर सात्विक दत्तात्रय, राहणार वाटेकरवाडी, काळूस तालुका, खेड, जिल्हा पुणे। माझं शालेय शिक्षण झाल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठावर येथून BSc ॲग्री 2023 साली मी पूर्ण केली। त्यानंतर एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी केली, परंतु जन्मताच शेतीची आवड असल्यामुळे शेतीत रमरमत होतं, त्यामुळे कंपनीला राजीनामा देऊन घरची शेती करण्यास सुरुवात केली। प्रथमतः परिसरातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन तेथील अनुभव घेतले। शेतात पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती आपण आता आधुनिक पद्धतीने करत आहे। त्यामध्ये पाट पाण्याने पाणी देणे आपण पूर्णतः बंद करून त्यामध्ये ठिबक सिंचन व तुषार सिंचन केले आहे। यामुळे प्रथमतः पाण्याची बचत होते व मनुष्यबळही कमी लागते। त्याचबरोबर मल्चिंग पेपरचाही वापर आपण करत आहे। सेंद्रिय खतासाठी गांडूळ खत प्रकल्पही आपण तयार केला आहे। यामुळे रासायनिक खतांची बचत होते व परिणामी खर्चात बचत होते व उत्पन्नात वाढ होते। आता या ठिबकसाठी किंवा मल्चिंगसाठी काय खर्च येतो एकरी? ठिबक सिंचनाला एकरी 25,000 खर्च येतो व तुषार सिंचनासाठी 40,000 खर्च येतो। यासाठी गव्हर्नमेंटचे अनुदानही आहे, 80% अनुदान उपलब्ध आहे। महाडीबीवरतीचे फॉर्म भरले जातात। तुम्ही काय काय उत्पन्न घेतले?
आम्ही शेतामध्ये बटाटा, टोमॅटो, मिरची, कलिंगड, भोपळा, झेंडू यांसारखी पिकंही घेतो. यामध्ये आम्ही ठिबकचा वापर केल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. बरं, तर ह्याच्या खर्चात किती फरक पडला? जेव्हा आपण पाट पाण्याने पाणी देत होतो तेव्हा उत्पन्न ही कमी निघत होते, जमिनीत तण वाढत होती, पाण्याचा वापर जास्त होत असल्यामुळे पाण्याचा वाया जात होतं पाणी. बरं, आणि मग आता म्हणजे फक्त पाण्याचा अपव्यय टळलाय. हो, आणि टाइम जी मजूर लागायचे 1 एकरला पाणी धरण्यासाठी 4 ते 5 तास मजुराचा वेळ जायचा, तो ड्रीप सिंचनामुळे फक्त कॉक फिरून माणसाचा टाइम वाचतो. नागरिकांना असं आवाहन करू शकतो की आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यावर अधिक उत्पन्न मिळते व कष्टाची बचत होते. आपण शेतीला जोडधंदामधून रेशीम उद्योग यशस्वीरित्या करत आहे, यातून समाधान व आनंद मिळत आहे. आपण सात्विक ॲग्रो सर्व्हिसच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांना आधुनिक शेती कशी करायची याचं मार्गदर्शनही करत आहे. यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 30 एप्रिल रोजी कांद्याच्या आवकेत आणखी घट झाली, मात्र दरात सुधारणा झाली नाही. कांद्याला प्रतवारीनुसार प्रति किलोस अवघा 9 ते 12 रुपयांचा दर मिळत असल्याचं शेतकरी व बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार महात्मा फुले चाकण दिनांक 30/4/2025 रोजी कांद्याची 7,000 पिशवी म्हणजे 3,500 क्विंटल आवक झाली असून बाजारभाव 800 ते 1,300 रुपये करण्यात झालेला आहे. आणि बट्ट्याची आवक 2,000 पिशवी असून 1,000 क्विंटल बट्ट्याची आवक असून भाव सर्वसाधारणपणे 1,200 ते 2,000 बट्ट्याला बाजारभाव आहे. टाटा ऑटोकॉम सिस्टीम व योजक संस्था निगडी यांच्या माध्यमातून शिवाजी विद्या मंदिर चाकण या विद्यालयातील 300 शैक्षणिकदृष्ट्या गरजू विद्यार्थिनींना प्रत्येकी ₹2,500ची म्हणजेच एकूण 7,50,000 रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. पुणे जिल्ह्यात तापमान 40 डिग्री अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. यामुळे घराच्या बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पुणे वेधशाळेने केले आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुण्याचं तापमान 40 ते 41 डिग्री सेल्सिअस पर्यंत जात आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.